फुटलेल्या खासदारांविरोधात ठाकरेंनी ऑपरेशन तुडवाची घोषणा केली, पण अद्याप असं एकही आंदोलन झालं नाही। मात्र हिंगोलीचे खासदार आष्टीकरांना ठाकरेंच्या एका शिवसैनिकानं फोन केला आणि ठाकरेंची साथ का सोडली हा सवाल करत तुम्ही यापुढे जिंकणारच नाही हा इशाराही दिला। काय घडलं बघूयात। काय हो, पण तुम्ही निवडून येत ना हो साहेब। हॅलो, 100% तुम्हाला सांगायला तुम्ही निवडून येतच ना साहेब। बरोबर, ठीक आहे, हो। धन्यवाद। ओके। उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत का गेले? आता तुम्ही 100% निवडून येत नाही असे खडे बोल एका शिवसैनिकानं खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना सुनावलेत। नांदेडच्या इरापूर गावातले नंदकिशोर देशमुख यांनी आष्टीकरांना फोन लावला आणि आम्ही तुम्हाला निवडून आणलं, मग उद्धव ठाकरेंना का सोडलं असा सवाल विचारला। मी बोलायला इरापूरून हो, बोला तिथे आता बोलू मला। बोलले हो, पण साहेब असं काऊन केलं हो तुम्ही? काय केलं? हे आपल्या उद्धव साहेबाच्या सैन्यातून तिकडे काऊन गेले? करावं लागतं का मग आता काय करतो, कामावर सोडा घेऊन पाहिजे तर काय खाऊ? नाही हो, असं नाही। तुमच्यासाठी राव गावोगाव हिंडलो आम्ही, बेजार झालो। हो ना, बोला। मशालीचा प्रचार करू करू बेजार झालो साहेब, आणि तुम्ही असं काऊन? मशालीसाठी आम्ही परेशान झालो ना हो साहेब। आता काय तुम्ही असं केलं राव? तुम्ही परेशान झाले, आम्ही बी परेशान झालो, त्याच्यामुळे तेच चालू आहे का? आम्ही तर काय हे होतं का सगळं? आम्ही नाही, बी पण साहेब जाऊन तुम्ही नाही हो, हे बरोबर नाही केलं। तुम्ही निवडून येत ना हो पुन्हा। ठीक आहे, साहेब जाऊ देत आहे 12 वाजता समोर नाही हो, पण तुम्ही निवडून येत ना हो साहेब। हॅलो, बरोबर, ठीक आहे, 100% तुम्हाला सांगायला तुम्ही निवडून येतच ना साहेब। बरोबर, ठीक आहे, हो। धन्यवाद। ओके, आमचं म्हणणं आहे की बा तुम्ही आले मशाली चिन्हावर निवडून, उद्धव साहेबाच्या तिकीट दिल्यामुळे तुम्ही निवडून आले। तुम्ही आता दुसऱ्याची चाटाय चालली म्हणजे तुम्हाला हे असं बरोबर शोभते का? त्यांनी जी गद्दारी केली हे हिंगोलीसाठी कलंक लागलेला आहे आत्ताच्या काळाला। हिंगोलीसाठी कलंक लागलेला आहे आत्ताच्या काळाला की बुवा जी गद्दारी केली ना त्यांनी, की मुळात गद्दारी व्हायला नव्हती पाहिजे। कारण साहेबांनी त्यांना भरोशाने तिकीट दिले, त्यांनी असे काम करायला नव्हते पाहिजे। मी रात्री त्यांना तेच विचारत होतो, ते मला म्हणत होते येऊन भेटून बोलून जा, मला भेटून बोलून जा। म्हणजे अजून पण त्यांच्या अंगात जी दादागिरी आहे, जी माझ्यावर म्हणजे प्रेशर टाकायचं, कोणाही शिवसैनिकावर प्रेशर टाकायचं। सर्कलमध्ये हिंडलो फिरलो, माझ्या खिशातले पैसे खर्चून मी त्यांच्यासाठी हिंडलेलो आहो। किती पैसे गेले? 1.5-2 लाख रुपये घातले मी यांच्यासाठी। हिंडून फिरून स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकून, लोकांच्या गाडीत पेट्रोल टाकून लोकांना फिरवलं। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी आष्टीकरांना तिकीट दिलं आणि निवडूनही आले। मशाल चिन्हावर नागेश पाटील आष्टीकरांना 4,92,535 मतं मिळाली, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून बाबूराव कोहळीकरांना 3,83,933 मतं मिळाली। आष्टीकरांचा 1,08,602 मतांनी विजय झाला। ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। 6 खासदारांमध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही समावेश आहे। आष्टीकर फुटून शिंदेंच्या शिवसेनेत गेले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ऑपरेशन तुडवाचीही घोषणा केली। उद्धव ठाकरेंनी आष्टीकरांच्या मतदारसंघात सभाही घेतली। ऑपरेशन तुडवावरून आष्टीकरांनी हिम्मत असेल तर समोर या असं आव्हानही दिलं। बऱ्याच जणांनी आता काही प्रयत्न केला, तो कुठं काहीतरी असं छेडे दाखवणं किंवा काय करणं, मलाही माहित आहे ते किती पाण्यात हातन कोण कोण कसं आहे काय नाही, ते सगळे नसा नसा माहित आहेत मला पण। आणि 8-10 दिवसाच्या नंतर प्रत्येक गावात येणार आहे। मग असेल हिंमत यावं त्यांना, आम्ही बी हावं ते बी हावं, पाहत राहू काय काय होतं काय काय होतं। पण सर्वसामान्याच्या विकासासाठी हे पाऊल उचललेलं आहे। आता बोल त्याच्यात काय माघार बिगार घेण्यासारखं गडी नाही। आणि असं काही एकदा बोललो तर बोललो, झालं तर झालं, जे होईल ते होईल, मग पुढचं पुढे। फुटलेल्या 6ही खासदारांना सरकारनं Y+ सुरक्षा दिली आहे, त्यामुळे थेट या खासदारांसमोर जाणं अडचणीचं असल्यानं ठाकरेंच्या शिवसैनिकानं फोन कॉल करून जाब विचारलाय। रणजित जाधवसह गजानन देशमुख, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।